हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहे. आपण आत्ताच 4 दिवसापूर्वी भीम जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली. पण ही जी भीम जयंती आहे हिची खरी सुरुवात कशी झाली हे आपल्याला माहीत नाही. आज आपण काही इतिहासात नोंदी आढळल्या आहेत. तर आज आपण भीम जयंती साजरी करतो. मोठे DJ, मिरवणुका, लाखोची गर्दी. पण एक प्रश्न आहे, ही खरी सुरुवात झाली कशी? तर याची नोंद अशी सापडते. 14 एप्रिल 1891ला महू या गावात मध्य प्रदेश इथे बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेबांचा जन्म हा साधा नव्हता. तो होता एका अन्यायाविरुद्ध लढ्याची सुरुवात. अशा एका समाजात जिथे माणसाची ओळख जातीने ठरवली जायची. तो दिवस त्या व्यवस्थेलाच आव्हान देणारा होता. बाबासाहेबांचं पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. 1920 ते 1930चा काळ बाबासाहेबांच्या चळवळीने वेग घेतला होता. विशेषतः म्हणजे मागच्या महिन्यात आपण त्या चळवळीचा दिवस साजरा केला, म्हणजे 20 मार्च 1927 रोजी महाड सत्याग्रह. महाडचा सत्याग्रहाचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही जाऊन बघू शकतात आणि कमेंट बॉक्समध्ये पण त्याची लिंक मी कॉपी करून देईन. महाड सत्याग्रह ही फक्त पाण्याची लढाई नव्हती, ती होती एक सन्मानासाठीची लढाई. लोक त्यांच्या विचाराने प्रेरित झाले होते. लोकांना बाबासाहेब त्यांना फक्त नेता म्हणून नाही तर ती एक प्रेरणा म्हणून पाहू लागली. बाबासाहेबांमुळे लोकांना प्रेरणा मिळाली. आपल्या समाजासाठी सन्मानासाठी जी काही लढाई बाबासाहेब लढत होते, लोक त्यांच्या विचाराने प्रेरित झाले. त्यांना फक्त एक नेता म्हणून नाही तर एक प्रेरणा म्हणून पाहू लागले. इतिहासातील काही नोंदी आहेत. 1928च्या सुमारास म्हणजे 1927ला महाडचा सत्याग्रह झाला. त्यानंतर 1928च्या सुमारास पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस हा भीम जयंती म्हणून साजरा झाला. पण त्यावेळी काही DJ किंवा शो ऑफ नव्हती. ती लढाई फक्त हक्काची, स्वाभिमानाचा उत्सव आणि जागृतीची सुरुवात होती. ही सेलिब्रेशन नव्हती, ती होती एक चळवळ. लोक बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र यायचे, त्यांचे विचार ऐकायचे, पुस्तकं वाचायचे, लोक बाबासाहेबांना भेटायचे, त्यांचे विचार ऐकायचे. तर ती एक सेलिब्रेशन नव्हतं, ते हे होतं एक चळवळ. बाबासाहेबांनी समाजाला आपले विचार दिले. एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाईज. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. म्हणजे एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाईज ही फक्त एक घोषणा नव्हती, तर ती होती एक जीवनाची दिशा. त्यांनी समाजासाठी दिले समानतेचा अधिकार, न्यायासाठी लढण्याची ताकद, स्वाभिमानाची ओळख आणि सर्वात मोठं योगदान म्हणजे ज्यावर आपला भारत देश चालतो. बाहेरचे देश आपल्याला कशामुळे ओळखतात? भारतीय राज्यघटना. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान स्वीकारलं गेलं. आपल्या भारताचं जे राज्यघटना किंवा भारतीय राज्यघटनेसारखं राज्यघटना दुसऱ्या देशासाठी नाही आहे. त्यांच्याकडे असा नेता जन्मला नाही, म्हणून त्यांना त्या गोष्टीचं दुःख वाटतं. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं गेलं. त्यामध्ये बाबासाहेबांनी आर्टिकल 17 अस्पृश्यता संपवली. हा केवळ एक कायदा नव्हता, तेही एक सामाजिक क्रांती होती. आज भीम जयंतीचं रूप पूर्णपणे बदललं आहे. लाखोची गर्दी, DJ, मिरवणुका, सोशल मीडिया. लोक आपापल्या जिथं आपण वास्तव्य करतो तिथल्या विहारात जातात. मुंबईचे लोक चैत्यभूमीला जातात, नागपूरचे लोक दीक्षाभूमीला जातात. ही एक अभिमानाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण एक प्रामाणिक प्रश्न असा आहे की
आपण बाबासाहेबाचे विचार जगतो का, की फक्त सेलिब्रेशन करतो? रस्त्यावर आज आपण जी भीम जयंती बघतो, एवढा मोठा जो समाज आहे आपला, तो एकत्र होतो 14 एप्रिलसाठी. पण इतर ठिकाणी किंवा काही दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर आपला समाज हा एकत्र लढत नाही. आपणच आज इतक्या जयंती किंवा इतक्या मिरवणूक, प्रत्येक एरियाचं ट्रॅक्टर वेगळं, त्याच्यावरचा फोटो वेगळा, ते हे सगळं आपण वेगवेगळं साजरं करण्यापेक्षा एकत्र येऊन साजरी केली पाहिजे. भीम जयंती म्हणजे DJ नाही, ती एक जबाबदारी आहे. भीम जयंती म्हणजे एक उत्सव नाही, तर ती एक विचाराची क्रांती आहे. 1928मध्ये ती होती जागृती, आज ती आहे सेलिब्रेशन. पण ती पुन्हा क्रांती बनली तर बाबासाहेबांना खरंच श्रद्धांजली असेल. जर बाबासाहेब आज असते तर त्यांनी काय म्हटले असते? माझा फोटो उचलू नका, माझे विचार उचला. जय भीम. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि या सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज. या व्हिडिओमध्ये मधील माहिती इतिहास ग्रंथ बाबासाहेबाच्या लिखाणावर आणि उपलब्ध नोंदीवर आधारित आहे. काही घटना आणि वर्ष विविध स्रोतांनुसार बदलू शकतात. हा केवळ एक शैक्षणिक व माहितीपर उद्देशासाठी तयार करण्यात आलेला आहे.